अनादी कालापासून अनंत कालापासून जे वाद्य आहे त्याला आपण बासरी असं म्हणतो. बांस से बनी हुई बांसुरी. अनेक प्रकार आहेत, खूप नावंही आहेत बासरीला, जशी वेणू आहे, मुरली आहे, अलगूज आहे आणि अनेक प्रकारच्या बासऱ्या नंतरच्या काळातही संशोधन झालं आहे. प्रत्येक देशाची तशी पाहायला गेली तर वेगवेगळी खासियत आहे. प्रत्येकाची बासरी पण वेगळी आहे, वादनाच्या पद्धती पण वेगवेगळी आहे. पण लक्षात येतं भगवान श्रीकृष्णानंतर बासरीचं जे स्थलांतरण आहे किंवा त्याच्यामध्ये रूपांतरण आहे, पण एकेकाळात अतिशय उच्च टोकावर असलेली बासरी मधल्या काळामध्ये मात्र ती आदिवासी कबेल्यामध्ये घरोघरी किंवा जत्रेमध्ये अशा स्वरूपामध्येच वाजवत जायची. त्याचं स्वरूप जे बदललं ते म्हणजे 19व्या शतकामध्ये म्हणजे पंडित पन्नालाल घोष जे आम्हा सर्वांचे आद्य गुरु आहेत, ज्यांनी बासरीच्या प्रचार प्रसार प्रबोधन आणि संशोधनामध्ये आमूलाग्र असं काम करून आत्ताची जी सुधारित बासुरी आहे, जी सर्व मोठे प्रचलित आर्टिस्ट जे वाजवतात ईची बासुरी, ती सर्वांना अक्षरशः भेट केलेली आहे आणि त्याच्यावरती आज सर्व बासरीचं विश्व तरलेलं आहे. त्यांचे खूप उपकार आहेत बासरीसाठी. त्याच बासरीमध्ये अजून उणिवा भासत होत्या, त्या सर्व उणिवा भरून काढण्याचं कार्य डॉक्टर पंडित केशव गिंडे सरांनी केलेलं आहे. मी आज त्यांच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांचा थोडा परिचय करून देतो. त्यांच्यासोबत साथीला आहे श्री धवल जोशी, नंतर आशुतोष जातेगावकर, डॉक्टर आशुतोष जातेगावकर, ते वैद्यक क्षेत्रामध्ये काम करतात, आणि तुकाराम जाधव. हे सर्व मिळून आज जी एक नवीन बासरी सरांनी बनवलेली आहे की खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या बासरीमध्ये नव्हत्या. इनफॅक्ट पहिल्याच वेळेस असा काहीतरी प्रयोग भारतीय बासरीमध्ये होत असावा असं मला वाटतंय. बासरी एकच राहणार. सफेद चार आता या बासरीला एकदम जर आपण बघितलं तर हा जो हे दोन भाग आहे, तर सगळ्यात जवळ सफेद चार हा पहिला स्वर सुरू होतो. तर या स्वरात मी राग मालकंस थोडा वाजवतो. सफेद चार म्हणजे तुम्हाला मी सांगतो थोडक्यात काय बघा. मी आता सफेद 3 मध्ये वाजवली ती बासरी. बघा हा स्वर. आता हा पुढचा सफेद चार काही कॉमन ब्रेक केलेला आहे बघा. त्या स्वरात तो वाजवणार आहे. पण हा झालाय 6, त्याचा पूर्ण बंद केल्यानंतर होते तो 6 झालेला आहे बघा.
आता तंबोरा ई स्केलला आहे, बासरी ई स्केलला वाजते. बासरीमध्ये शक्य झालेलं आहे. म्हणजे सतारमध्ये जसं एखादी तार थोडीशी कमी जास्ती करून मधले स्वर सुद्धा ॲडजस्ट करता येतील, त्याच्या प्रकारे ह्याच्यात ॲडजस्ट करता येईल. स्पेशली जेव्हा आपण आता अकंपनिमेंट म्हणून बासरी जेव्हा वापरतो, फॉर एक्झाम्पल लाईट म्युझिक असेल किंवा कथकला वगैरे, तर त्यावेळेस काय होतं, कधी कधी बाय चान्स हार्मोनियम +5 किंवा -10 किंवा +15 असते. सो त्यावेळेस बासरी वादकाला प्रॉब्लेम काय होतो की त्याला त्याप्रमाणे ॲडजस्ट करून, आता उतरी असेल तर बासरी थोडी आतमध्ये दाबून किंवा थोडी कसरत करावी लागते. पण त्याऐवजी आता ह्याच्यात काय शक्य आहे, +5 आहे, थोडीशी बासरी आतमध्ये घेतली, +5 झाली, +15 पाहिजे, अजून आतमध्ये घेतली. या उलट -15 असेल तर थोडी अजून खेचली तर ती ई स्केल -15 होऊन जाईल. सो त्यामुळे ही ॲडजस्टेबल स्केल आहे. म्हणजे फक्त असं नाही की डायरेक्ट एका स्केलवरनं दुसऱ्या स्केलवर, मधल्या पण अनेक बारीक बारीक +15 किंवा जे काय असेल ते मध्ये आपण सुद्धा वाजवू शकतो याच्यामध्ये. त्याचा अनुभव सांग ना. हां, ॲक्च्युली मी एका कथक सोबत वाजवत होतो. सो त्यावेळेस प्रॉब्लेम हा झाला की पेटी होती +15ला. सो त्यामुळे मला बासरी खूप जास्त बाहेर वळवून वाजवून ते त्यावेळेस झालं. पण जर ही बासरी असती तर ती अजून इझिली मला जास्त करता आलं असतं, म्हणजे काही विदाऊट एनी एफर्ट मला वाजवता आलं असतं. सो आता आपण ही आहे काळी 2ची बासरी आणि ही आहे सफेद 3ची बासरी. ही काळी 2 आणि ही आहे सफेद 3. आता बघा, काळी 2 म्हणजे माझा मी स्वर तुम्हाला देतो. काळी 2 झालं. त्याच्यामध्ये बघा, ही बासरी एवढी लांब आहे, खालच्या हे अर्थात गंधार आहे पण एवढी लांब झाली असती तीव्र मध्यमाला.
काळी 2, पांढरी 3 आणि काळी केवढी आहे बघा, एवढीच फरक आहे. हे तर मी गंधाराला ॲडजस्ट केलेले. आता पण ह्याच्यात बघा छिद्र पहा कुठे आहे, दोघांची सारखी आहेत बघा बऱ्यापैकी. आता हे मी बारीक जे फरक आहे ते अशा पद्धतीने ट्युनिंग केलेलं आहे दोघांचं, की दोघांचे या वादनाच्या ह्याला सारखी स्वर आले पाहिजे. आणि त्याच्यामधले स्वर सुद्धा त्याप्रमाणे ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतात. या मधल्या स्वर म्हणजे इथनं इथपर्यंत कुठेही कमी जास्त होते थोडक्यात त्या छिद्रात त्याप्रमाणे हे सुद्धा ॲडजस्टमेंट करता येण्याचं वाद्य आहे. ह्याच्यात एक ॲडव्हान्टेज पहा की काय, हे एका लाईनमध्येच हवं आहे असं नाही आहे. थोडंसं कमी जास्ती सुद्धा आलं येतं येतं. म्हणजे मला वाजवताना हे बाहेरची छान उतरणी ते हा सुद्धा एक ॲडव्हान्टेज आहे. नाहीतर एका लाईनमध्ये घेतलं की PVC पाईप म्हणजे प्लॅस्टिकचं मटेरियलमधनं केलेलं आहे. कारण बांबूमध्ये स्लायडिंग शक्य नाही. हे स्लायडिंग आणि एअर प्रूफ म्हणजे लीक प्रूफ पाहिजे. इतकं सुंदर पाहिजे की त्याच्यातनं थोडी जरी गॅप असली तरी हवा जाते आणि मग तो बासरी वादनाचा इफेक्ट निघून जातो. त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट एकमेकाशी जुळणारे डाईज बनवलेले आहेत आणि त्याप्रमाणे हे बनवलेलं आहे. एअर टाईट असे जॉईंट आहेत. ही कार्बन फायबर म्हणजे चंद्रयान वगैरे मंगळयान वगैरे अशा मटेरियल त्या यानाचं मटेरियल आहे. त्यामुळे ह्याला एकदा छिद्र मारलं की त्याला करेक्शन करणं शक्य नाही. त्यामुळे ॲक्युरेटली ते करायला लागतं आणि ते केल्याशिवाय हे करणं शक्य नाही बासरी. हे तसं त्या दृष्टीने ह्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत. पण अगदी परफेक्ट कॅल्क्युलेट करून ते जर केलं तर शक्य आहे. अदरवाईज नॉट पॉसिबल. काही नाही झालं. तिसरं सप्तक आणि चौथ्या सप्तकाचा फिरून 3.5 पावणे 4 सप्तकापर्यंत हे वादन करता येतं. आज देखील ते कोमल निषादापर्यंत जाऊ शकतो. तर मुळात नेहमीच्या साध्या बासरीमध्ये सुद्धा ही स्केल चेंजर आणणं हे थोडंसं अवघड आहे. याची गणितं आणि सगळी जमवणं. तर आता ही केशव वेणूमध्ये सुद्धा गुरुजींनी ते गणितं सगळी जमवलेली आहेत की जेणेकरून जी 3.5 सप्तक वाजणारी बासरी आहे तिच्यामध्ये सुद्धा असाच स्केल चेंजरचं हे गणित आणि ही रचना आणलेली आहे. याचा उद्देश असाच आहे की स्वरांची जी उंची आहे ती सांभाळण्यासाठी, ती जमवण्यासाठी या बासरीची लांबी ही विशिष्ट करण्यात आलेली आहे. आणि या हेतूने प्रेरित या सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या बासऱ्या आहेत की त्या स्वरांची उंची मिळावी.
संदीप संदीप त्याचा निषाद आहे पण माझं शेट आहे अर्थात अनेक मिळत आहेत पण माझे आणि त्याचं दोघांचं सारखंच आहे आणि मी बासऱ्या बदलणार आहे बरोबर. Mm-hmm.